अनाथ आश्रमातील मुलींची लग्न लावून देण्याचं आमिष दाखवत तरुणांची फसवणूक करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील 4 तरुणांची यामध्ये फसवणूक करण्यात आली. लग्नाच्या आमिषानं प्रत्येक तरुणाकडून 25,000 रुपये लाटण्यात आले. पुणे शहरातील अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न लावून देण्याचं आमिष त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. फोनवरून लुसी नावाच्या महिलेनं केली तरुणांची फसवणूक. लग्नासाठी पुण्यात आल्यानंतर तरुणांची फसवणूक झाल्याचं त्या ठिकाणी उघड झालं. लग्नाच्या आमिषानं शेकडो तरुणांची फसवणूक झाल्याचा अंदाज आता वर्तवण्यात आलाय. तरुणांना लग्नांसाठी मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेत अविवाहित तरुणांची ऑनलाईन सुद्धा या ठिकाणी फसवणूक करण्यात आली आहे. हा नवीन प्रकार आता समोर आला. अशा पद्धतीने शेकडो तरुणांची फसवणूक झाल्याचा सुद्धा अंदाज आता वर्तवण्यात आलाय. आश्रमांकडून यांना फसवणूक झाल्याचे म्हटलं असून आम्ही कुठलीही पैसे गोळा करत नसल्याचं म्हटलंय. लुसी नाव असलेल्या महिलेचा फोन लागत नसल्याने तिने लाखो रुपये कमवत अनेकांची फसवणूक केली असल्याचं आता उघड झाले. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले. बालाजी, खरं तर आपण पाहतोय की अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न लावून देण्याचा आमिष दाखवल्याचा एक खळबळजनक हा घोटाळा लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. काय सांगशील सविस्तर, कारण 4 जणांसंदर्भातला हा प्रकार उघडकीस आलाय. आणखीन किती जण असावे त्याचा अंदाज सुद्धा लावणं अवघड आहे. कारण हे सगळं धक्कादायक आहे. मुली भेटत नाहीत म्हणून वधूवर परिचय मिळावे किंवा अशा पद्धतीने लोक लग्न करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यातच माहेर अनाथ आश्रम आहे जे वडगाव शरीला आहे पुण्यामध्ये, त्याच्या नावाने या लुसी नावाच्या महिलेने या तरुणांना फोन केलेले होते आणि त्यांच्याकडून 25,000 रुपये जे आहेत ते घेतलेले होते. त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर या सगळ्या मुलांना जे आहे ते लग्न आज तुमचं होणार आहे, यासाठी पुण्यात या असं सांगितलं. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा आलेले होते. 25 नातेवाईक आणि वर अशा पद्धतीने काही लोक या ठिकाणी आलेले होते. वडगाव शरी आश्रमात ते गेले, मात्र त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं आम्ही काही असं करत नाही, अनाथ मुलींचे लग्न आम्ही लावून देण्यासाठी पैसेही घेत नाही आणि आम्ही अशी कुठली ॲड किंवा जाहिरातही करत नाही. त्यानंतर मात्र हे सगळे जे वर आलेले होते ते तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले. मात्र आपली बदनामी होईल म्हणून त्याने तक्रार न देताच ते गावाकडे गेलेले आहेत. मात्र अशा पद्धतीने लुसी नावाच्या या महिलेने अनेक तरुणांना फसवल्याचं समोर येतंय. आणखी कित्येक तरुण आहे त्याचा आता सगळा तपास जो आहे तो थोड्या वेळात लागेल. मात्र अशा पद्धतीने तरुणांचे विवाह जमत नसताना विवाह जमवण्यासाठीचं जे एक रॅकेट आहे ते महाराष्ट्रात आहे का आणि ते कोट्यावधी रुपये कमवत आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यावर आता काही कारवाई होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र तरुणांनी या सगळ्यापासून सावध राहणं गरजेचं आहे, कारण हजारो किलोमीटर दूरवरून हे सगळे नातेवाईक आणि वर आलेले होते. अकोला जिल्ह्यातील अकोटमधून आलेले होते. मात्र लग्नाच्या आशेने आलेल्या सर्वांना आता परत जावं लागलेलं आहे आणि कुटुंबियाची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी कुठलीही तक्रार दिलेली नाही. करण नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.